मित्रांनो हे आहे हुमराचं झाड. हुमऱ्या बघा किती आलं त्याच्यावर. हे पूर्ण इकडे पूर्ण माती होती, आता सगळी माती इथली गेली पावसाने थोडी थोडी दरवेली. थोडीसं हुमरा आत्तासा पिकायला लागलाय कुठेतरी कुठेतरी. त्याला आमच्याकडे आकूड म्हणतात. आकूड ते खायचं असतं, त्याची साळ्या काढून हे असं खायचं असतं, चांगलं लागतं. तुमच्याकडे काय याला बोलतात ते सांगा. तर निसर्ग बघा आमच्या गावचा कसा आहे. पूर्ण डोंगर भाग आहे आणि समोर दिसते ते खडशी आहे. खडशी घसा बसला त्यामुळे का बोलायलाच जमत नाही रे. इथे आमची वरती आमची घरं आहेत. आणि असं फिरायला आलोय. करवंद वगैरे बघाय. इकडे सगळे करवंदीची झाडं आहेत, एकदम जवळ आहेत ते घरापासून. पण अजून करवंद बरोबर काय येत नाही आहे. आत्ता कुठेतरी तिला फूल येते हे बघा, असं छोटं छोटं. बघा आमची जिमी आले सोबत. बघा मित्रांनो शेतीची तयारी सुरुवातीची. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं मिळेल. हे नंतरला एकत्र करून व्यवस्थित जाळणार. तुला आमच्याकडे तरवे म्हणतात. हे बघा कशी झाडं तोडल्यात पूर्ण. हे बघा सगळे कसे झाडं तोडले. ओसाड ओसाड वाटतं एकदम. आता थोड्या वेळाने त्यांना सगळा पाला फुटेल. हे बघा कसं. तर हे बघा हे आहे शेवरीचं झाड. फुलं बघा कशी आल्यात मस्त वेगळी. त्याची फुलं लाल लाल येतात, एकदम मस्त वाटतात. याला थोडीफार कमी आल्यात, अजून पूर्ण फुलली नाही. फुल्यानंतर पूर्ण मस्त लाल 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 एकदम दिसेल. मस्त वाटतं एकदम. खडशी बघा आमच्या इथून खूप जवळ आहे धबधबा आमचा. आणि सगळी भाळ आहे. हळद पाणी पण आहे. एक पाणी असतं इथलं हे डबकं, ते अगदी आटत नाही मे पर्यंत. दुसरं पाऊस पडत नाही तोपर्यंत. डोंगर भाग आहे बघा, सगळे शेती आहे इकडे. तर वरती जातोय तर आम्हाला एक वस्तू दिसली. त्यात लहानपणीची आठवण खूप लपलेली आहे. ती म्हणजे हे बघा, हे आहे धावटीचं झाड. त्याला हे जे लाल फुलं आहेत ना, त्याच्या आतमध्ये ना गोड रस असतो एकदम त्या फुलांमध्ये. अशी काढायची. रस टाकू चुकून. अशी काढायची आणि त्यातल्या आतमधला रस चुपायचा. आता सध्या नाही, रस नाही आता. ते चुपायचं. मस्त गोड गोड एकदम असतं. आणि ते रसेले नाही पण त्यात आता. जिम्मी बाई खेळते ना जिम्मी. हे काय झालं, चल. काहीतरी लागलं पायाला तिच्या. काय झालं, काहीतरी लागले, चावते पाय. हां कुठेतरी गाईच्या घंटेचा आवाज येतो, बघितलं पाहिजे.
हे बघ, हे गेलीत पोरं गाडीमध्ये. नाही, कोणाची तरी गाडी आली आता. तर नंतर करवंदीचा वास फुलांचा खूप मस्त आला. आणि इथं बघा मस्त फुलले करवंद एकदम. बघा करवंदच करवंद आहे. करवंद अजून आलेत नाही, पण तो वास काय मस्त फुललाय. बघा हे खायला खूप मस्त वाटतं. हे चल ये वरती. हे झाड आहे ना, फुल पालीव दिसतंय पाळलं आलेला. ते आलूचं झाड छोटंसं आहे. मस्त वास आला ना रे करवंदीच्या फुलांचा. बघा मित्रांनो, इथं मस्त भेटले आपल्याला. बघा याच्यामध्ये रस आहे दिसतोय. सुंदर आहे एकदम. हे बघा एकदम गोड रस मध्ये सारखा दिसतो. मस्त आहे एकदम. खायचं आहे बघा ना की आपलं. लोक आपल्या गाया इथं चरतायत. त्यांना आता घरी घेऊन जाऊया. हे पूर्ण धावड बघा कशी मस्त पैकी फुलले. हे चले होय. ये चल बघा. कुठं काय रे? त्या वरती आहेत ना. थांब ना, काय घेऊन ना. विषारी झाड आहे ते. हा, असंच एक ओवीचं झाड असतं, पण हे दुसरं आहे सेम असंच, पण हे विषारी आहे. आणि ते आपल्याला तोंड वगैरे आलं की ते ओवीच्या झाडाचा साल काढून खायचे असते चावून. आणि ह्याची नाही, सेम पान आहे. आणि हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. हे आहे रुईचं. आणि हे जे वरती फुलं आलेत ते वाजवायला खूप छान वाटतात. युवराज मजा घेतो त्याची. कुठे आहेत अजून? नावाला गेलं. हां हां. आणि हे त्याचं फळ बघा. करंजी. करंजी सारखं दिसतं. मित्रांनो, हे झाड आहे. ह्याच्या फुलं आलेत आणि हे लाल सारखं दिसते. जो आपल्या रानातला म्हणतात ना कोकणचा, तो हा आहे बघा. फुलं आलेत. अजून ते यायला खूप टाईम आहे. थोडेसेच कुठेतरी ते बिया आलेत खायच्या. बाकी पूर्ण फुलला येतो बघा. ह्याला आमच्याकडे तोरण म्हणतात. तोरण खूप काटेरी झाड असतं. हे बघा काटे खूप आहेत त्याच्यावर. चला असं. आणि हा रानचे बघा इथे कैऱ्या आलेल्या वरती. थोडेसे झालेत. बारीक आहे ते बघा. एकदम बारीक बारीक कैऱ्या आहेत. आणि आपली ही वाडी तुम्ही समोर दिसते ते बौद्ध विहार आहे. आणि हे बाजूला जे साड्या बांधल्यात हे पोरांचं खेळायचं नेट आहे. बघा मित्रांनो, हा आपला वाडा आहे.
वाड्यात गुरे गेलेत, त्यांना दाखवतो तुम्हाला, थांबा. आतमध्ये गुरे. सर 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 सर. हे बघा, बांधलीस हिला? बांधलीस नाही ना तिथे, ते हे तुटले दाव.